ससाने वस्ती शिवजयंती उत्सव 2023 आयोजक शिवशंभू मित्र मंडळ यांच्या परिश्रमाने व संयोजनाने या शिवशंभू मित्र मंडळाचे अध्यक्ष अतुल बाळासाहेब देशमाने, राम पिसे, रोहित भाऊ वाघ, सुमितजी टिळेकर या सर्वांच्या परिश्रमाने या ठिकाणी शिवजन्मोत्सवाचं त्या ठिकाणी आरोग्य शिबिर राबवण्यात आला। खरं तर शिवजयंती साजरी करत असताना आपण सर्वांनी एक गोष्ट प्रामुख्याने लक्षात घेतली पाहिजे। शिवजयंती म्हणजे नक्की काय? आज इतक्या मोठ्या संख्येने महिला भगिनी या ठिकाणी उपस्थित राहिल्या। खरं तर जिजाऊंच्या लेखी मला तुमच्या सर्वांमध्ये दिसत आहे। खरं तर इतक्या वेळ 2 तास आपण सर्वांनी एक सुंदर कीर्तन या ठिकाणी आपलं कीर्तन मी त्या ठिकाणी पाहिलं। खरं तर शिवजयंती साजरी करत असताना शिवजयंती नक्की का साजरी करायची आणि सर्वप्रथम शिवजयंती कोणी साजरी केली हे जाणून घेणं महत्त्वाचं आहे। खरं तर शिवजयंती हा सण प्रत्येक वर्षी येतो। प्रत्येक वर्षी प्रत्येक जण वेगवेगळ्या ठिकाणी आपल्या परीने शिवजयंती साजरी करतो। पण ही शिवजयंती 1870 साली क्रांतीसूर्य महात्मा ज्योतिराव फुलेंनी सर्वप्रथम साजरी केली होती। 1870 साली शिवाजी महाराजांच्या समाधीचा जीर्णोद्धार करून राष्ट्रपिता महात्मा ज्योतिराव फुलेंनी शिवाजी महाराजांची समाधी शोधली। ती समाधी शोधून त्याच्यावर फुलं अर्पण केली आणि पहिल्या 10 दिवसांचा भव्य दिव्य असा शिवजयंती उत्सव साजरा केला। शिवजयंतीचे खरे जनक जर कोण असतील तर ते महात्मा ज्योतिराव फुले आहेत आणि या निमित्ताने मी महात्मा ज्योतिराव फुलेंना सर्वप्रथम अभिवादन करू इच्छितो। आज योगायोगाने सावित्रीबाई फुले यांचाही त्या ठिकाणी त्यांची पुण्यतिथी आहे। त्यांच्या पुण्यतिथी निमित्त त्यांना विनम्र अभिवादन करतो। इथं उपस्थित सर्व भगिनी बांधव आणि माझ्या मित्रांनो, आज शिवजयंती साजरी करत असताना छत्रपती शिवाजी महाराज म्हणजे नक्की कोण हा प्रश्न जर आपण विचारला तर बरेच जण म्हणतील छत्रपती शिवाजी महाराज एक राजा होते आणि शिवाजी महाराजांनी काय केलं हा प्रश्न जर आपण विचारला तर प्रत्येक जण हाच उत्तर देईल की त्यांनी स्वराज्य स्थापन केलं। आपण मागे पाहू शकता शिवाजी महाराजांचा सिंहासनावर विराजमान झालेला आपण पुतळा पाहतो। शिवाजी महाराजांनी स्वराज्याची निर्मिती केली आणि ते सिंहासनाधीश्वर जून 1674 ला शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक झाला। अधिकृतरित्या एक स्वतंत्र राजा आपल्या भारत देशाला भेटला। मागच्या 1450 वर्षाचं पारतंत्र, निजामशाही, आदिलशाही, इंग्रज, डच, पोर्तुगीज यांचं म्लेंच साम्राज्य, या साम्राज्यात असंही नाही की ह्याच्या आधी इतर राजे नव्हते। ह्याच्याही आधी बरेचसे हिंदू राजे होते। बुंदेलखंडचा राजा छत्रसाल बुंदेल होता। अनेक राजे होते। अनेकांनी राज्य स्थापन करायचा प्रयत्न केला। पण एक गोष्ट लक्षात घ्यायची ही आहे की शिवाजी महाराजांचंच राज्य आपण आज का आठवतो, नक्की त्यांची जयंती आपण का साजरी करतोय? इतरही राजे आहेत पण शिवाजी महाराजांनी एवढं लौकिक त्यांना का मिळालं नाही? याचं कारण असं की प्रत्येक जण हा राजा होत होता स्वतःसाठी। राजा म्हणजे काय ह्याची परिभाषा जर रयतेच्या मनात काय असेल तर राजा म्हणजे रंगेल रयतेकडून कष्ट वसूल करणारा, अशी एकूण राजाची परिभाषा होती। पण शिवाजी महाराज जेव्हा राजे झाले ही परिस्थिती आणि ही परिभाषा त्यांनी पूर्णपणे बदलून टाकलेली आहे। शिवाजी महाराज जेव्हा अधिकृतरित्या राजे झाले, शिवाजी महाराजांना ज्योतिराव फुले कुळवाडी भूषण म्हणून संबोधतात। अनेक जण आपापल्या परीने शिवाजी महाराज मांडण्याचा प्रयत्न करतात। खरं तर शिवाजी महाराज कोण म्हणतो? बहुजन प्रतिपालक कोण म्हणतात? कुळवाडी भूषण कोण म्हणतात? गोब्राह्मण प्रतिपालक। शिवाजी महाराजांना कुळवाडी भूषण आपण नक्की का म्हणायचं? तर कुळवाडी भूषण म्हणजे शेतकऱ्यांचे राजे। शिवाजी महाराज हे जर खऱ्या अर्थाने कोणाचे असतील तर ते सर्वप्रथम इथल्या शेतकऱ्यांचे आहेत। आपण जर पाहिलं असेल तर मध्यंतरी एक सर्वेक्षण राष्ट्रीय स्तरावरती करण्यात आलं होतं। त्या सर्वेक्षणात सर्वात उत्तम राहण्यायोग्य शहर कोणतं अख्ख्या भारत देशामध्ये याबद्दलचं सर्वेक्षण झालं होतं। तर त्या सर्वेक्षणात आपलं पुणे शहर हे राहण्यासाठी सर्वोत्तम शहर आहे असं त्या सर्वेक्षणातून आढळून आलं होतं। आता जर आपण पाहिलं असेल तर पुणे शहराची एकूण पार्श्वभूमी म्हणजे पुणे शहर कोणी वसवलं हे सांगताना मला आनंद होतो की या पुणे शहराचा पाया जर कोणी रचला असेल तर तो छत्रपती शिवाजी महाराजांनी रचलाय। 1674
साली जेव्हा शिवाजी महाराज पुण्यात आले, शिवाजी महाराज या देशातला असा पहिला राजा आहे ज्याने तलवार चालून नाही तर नांगर चालून आपल्या राज्याची पायभरणी केली. जिजाऊंसोबत काही सहकाऱ्यांसोबत एक पाती भगवा ध्वज आणि नांगर घेऊन शिवाजी महाराज पुण्यामध्ये दाखल झाले. तिथल्या प्रतिगाम्यांनी गाढवाचा नांगर फिरून एक कवटी तिथं उभारली होती की ही जमीन ही उपजाऊ नाही, इथं कारभार करू शकत नाही, या जमिनीत जो राहील त्याचा नायनाट होईल. ती कवटी काढून तिथं सोन्याचा नांगर फिरवला आणि पुणे शहर वसवलं. राष्ट्रमाता जिजाऊंनी प्रत्येकाला सांगितलं की अंधविश्वासाला बळी पडू नका, तुम्ही या, हे राज्य आपलं आहे, आपण इथं राज्य कारभार आपण आपलं सुरू करूया. लोक यायला लागली, त्यांच्या मनातली भीती मिटायला लागली. ज्या वेळेस स्वराज्याचा पाया शिवाजी महाराजांनी रचला, लोक यायला लागली, तेव्हा प्रश्न पडला, राहिला तर आलो पण पोटा पाण्याचं काय. त्या काळात शेतकऱ्यांचं सर्वात जास्त शोषण हे सावकारांकडून, जमीनदारांकडून, जहागीरदारांकडून होत होतं. तर ती सावकार पद्धत बंद पाडायचं पहिलं काम जर या जगात कुणी केलं, या भारतात कुणी केलं, या देशात कुणी केलं तर या देशातली पहिली कर्जमाफी ही छत्रपती शिवाजी महाराजांनी केली. शिवाजी महाराजांचं कृषी विषयक धोरण सांगताना आज आपण बघतो की आपल्या नावावरती 7 बारे आहेत. या 7 बाऱ्याचे जनक जर कोण असतील तर ते छत्रपती शिवाजी महाराज आहेत. 1674 साली जेव्हा शिवाजी महाराजांच्या हातामध्ये राज्यकारभार आला, देशातील प्रत्येक व्यक्तीला असं वाटत होतं की शिवाजी महाराजांनी आपल्या राज्यावर राज्य करावं, कारण इतर राज्यामध्ये सहसा दुष्काळाची परिस्थिती निर्माण झाली किंवा पिकांची नासधूस झाली तर त्याच्याशी त्या परिसरातल्या राज्याला किंवा त्या राज्यातल्या राजाला घेणं देणं नव्हतं. त्यांचा प्रमुख उद्देश होता हे कर वसूलणं. पण शिवाजी महाराजांचं कृषी विषयक धोरण असं सांगतं की शेतकरीची, शेतीची आणि पिकांची त्या ठिकाणी संरक्षण झालं पाहिजे. शेतकऱ्यांना मोफत बी बियाणं, धान्य, बैलजोडी ही दिली पाहिजे. जे शेतकरी कर भरू शकत नाहीत किंवा जे त्यांनी घेतलेल्या कर्जाची परतफेड करू शकत नाही, त्यांच्या परिस्थितीनुसार त्यांच्याकडनं कर्ज वसूल करण्यात यावा. सक्तीने कर्ज वसूल करू नये असे आदेश शिवरायांनी त्यांच्या अष्टप्रधान मंडळांना दिले होते. त्यांच्या अष्टप्रधान मंडळापैकी एक अण्णाजी पंत जे त्यांचे कृषी मंत्री होते, एक शिवाजी महाराज त्यांच्या हाताखाली अष्टप्रधान मंडळ, आणि अष्टप्रधान मंडळ आणि असं मोठं सैन्य. आपण जर पाहिलं असेल तर शिवाजी महाराजांचा जन्म हा 19 फेब्रुवारी 1630 आणि त्यांचा मृत्यू हा 3 एप्रिल 1680. 50 वर्षाचं आयुष्य छत्रपती शिवाजी महाराजांना लाभलं. यातले बालपणाचे जर 10 वर्ष आपण बाजूला काढले तर अवघ्या 40 वर्षात शिवाजी महाराजांना विविध क्षेत्रामध्ये जे काम करून ठेवलं, आज जर ते सांगायला गेलो तर हा वेळही कमी पडून जाईल. शिवाजी महाराज शेतकऱ्यांचे राजे. दुसरं शिवाजी महाराजांचं जर सर्वोत्कृष्ट त्यांचं काय वैशिष्ट्य असेल तर ती त्यांची युद्धनीती. शिवाजी महाराजांच्या युद्धनीतीला आपण गनिमी कावा असंही म्हणतो, ज्याला इंग्रजीत गोरिला वॉरफेअरही म्हणतात. आपण जर पाहिलं असेल तर महाराष्ट्रामध्ये स्वराज्यावरती तहाचं संकट आलं होतं. मिर्झा राजे जयसिंग औरंगजेबाच्या बाजूने चालून आला आणि त्यांनी शिवाजी महाराजांची तहाची बोलणी केली. आपण जर पाहिलं असेल तर शिवाजी महाराजांनी तह केला आणि स्वराज्यातले 32 किल्ले देऊन टाकले. यावरनं काही विकृत इतिहासकार टीका करताना म्हणतात शिवाजी महाराजांनी औरंगजेबाला घाबरून ते किल्ले बहाल केले, पण इथंच शिवतंत्राचा, त्यांच्या युद्धनीतीचा खरा अर्थ त्या ठिकाणी आपण समजू शकतो की जेव्हा शत्रूचं सैन्य अफाट असेल पण आपल्याला आपल्या रयतेची हार मान्य नसेल आणि रयतेचं नुकसान मान्य नसेल तर पर्याय आहे तहाचा, म्हणजे यशस्वी माघार घेण्याचा. शिवाजी महाराजांनी तह करून 22 किल्ले बहाल केले, पण एका वर्षाच्या आत त्याच्यात 3 पट किल्ले महाराजांनी स्वराज्यात आणले. शिवाजी महाराजांच्या बाजूने जेवढे काही त्यांचे मंत्री होते, जेवढे काही त्यांचे जात, धर्म, पंथ न बघता गुणवत्तेच्या आधारावरती शिवाजी महाराजांच्या राज्यात प्रत्येकाला संधी दिली जात होती. एक महत्वाचा वैशिष्ट्य म्हणजे शिवाजी महाराजांचा महिलांप्रती असणारा आदर आणि सन्मान. आपण जर पाहिला असेल तर रांजणगावचा पाटील जो की आदिलशहाचा सरदार होता, त्याने एका शेतकऱ्याच्या मुलीवर बलात्कार करून तिची हत्या केली. शिवाजी महाराजांना जेव्हा ही वार्ता कळाली, शिवाजी महाराजांनी त्यांना बोलून घेतले, पण त्यांनी यांना सक्त नकार दिला. कोण? शिवाजी यांनी मी का त्याच्यापाशी जावं. त्यावेळेस जेव्हा ही सर्व वार्ता शिवाजी महाराजांना कळली त्यावेळेस यसाजी कंकाला सांगून त्याला त्याच्या वाड्यातनं खेचत शिवाजी महाराजांनी दरबारात आणलं आणि त्याला विचारलं, तू गुन्हा केला आहेस की नाही, तू तुझा गुन्हा कबूल करतोस की नाही. त्यांनी गुन्हा कबूल न करता मी आदिलशहाचा सरदार आहे, आम्हाला वाटेल आम्ही ते करू असं म्हणून
त्या ठिकाणी शिवाजी महाराजांना तरी ललकारलं, पण एका परस्त्रीचा बलात्कार केला, तिची हत्या केली म्हणून शिवाजी महाराजांनी त्याचे हातपाय छाटून टाकले. त्याचे हातपाय छाटून त्याचा चौरंगा केला आणि त्याला मंदिराच्या बाहेर बसवलं. म्हणजे विचार करू शकता की त्या एका घटनेचा परिणाम असा झाला की शिवाजी महाराजांच्या स्वराज्यात बलात्कार तर लांबची गोष्ट आहे, कोण्या स्त्रीकडे वाकडे नजरेनं बघायची ही हिंमत त्या काळात कुणाची झालेली नाही. तर इतका महान उच्च कोटीचा चरित्रवान व्यक्ती आपले जर कोण असेल तर ते छत्रपती शिवाजी महाराज आहेत. मध्यंतरी आंध्र प्रदेशामध्ये श्रीशैल मल्लिकार्जुन आहे. एका कामानिमित्त श्रीशैल मल्लिकार्जुनाच्या दर्शनाला शिवाजी महाराज आंध्र प्रदेशात गेले. मंदिरामध्ये दर्शन घेतलं. महाराजांच्या लक्षात आलं की मंदिराला घाट नाही. शिवाजी महाराजांना मंदिराचे घाट बांधायचे आदेश तिथल्या मजुरांना दिले व पैसेही दिले. मंदिरातून दर्शन करून आल्यानंतर बाहेर मंदिराचं निरीक्षण करत असताना शिवाजी महाराजांच्या एक बाब लक्षात आली की मंदिराला 4 गोपुर असायला हवीत. मंदिराला 3च गोपुर आहे. एका गोपुराचं बांधकाम अपूर्ण आहे. शिवाजी महाराजांनी तात्काळ मजुरांना बोलवलं आणि ते 4था गोपूर मंदिराचा बांधून काढायला सांगितलं. लागेल तेवढा पैसा दिला आणि ते काम पूर्ण होतंय की नाही हे न बघता शिवाजी महाराज तिथून निघून गेले. मजुरांनी आपापसात चर्चा केली की राजा महाराष्ट्रातला, मंदिर आंध्र प्रदेशातलं, नसता जरी बांधलं तरी शिवाजी महाराज म्हणू शकले असते कुठं माझ्या मतदारसंघात येते, मी कशाला बांधावं. शिवाजी महाराजांनी वर्गणी दिली, बांधकाम होते की नाही ह्याची शहानिशा न करता तिथून निघून गेले. मजुरांनी विचार केला, इतके राजे महाराजे या मंदिरामध्ये दर्शनासाठी आले, एकालाही असं वाटलं नाही की या मंदिराचं गोपुर आपण बांधावं, हा राजा आपल्या नजरेसमोर राहिला पाहिजे, हा राजा आपल्या स्मरणात राहिला पाहिजे. म्हणून तिथल्या मजुरांनी वर्गणी गोळा केली. आणि त्या 4थ्या गोपुरामध्ये शिवाजी महाराजांचं स्मारक बांधलं. आणि शिवाजी महाराजांच्या हयातीतलं त्यांचं जिवंतपणीचं हे पहिलं स्मारक म्हणजे श्रीशैल मल्लिकार्जुनाचं मंदिरातलं गोपुर आहे. तिथून निघत असताना बेळवाडी नावाचं एक राज्य आहे. तिथे सावित्रीबाई देसाई, तिचा पती मरण पावलेला सावित्रीबाई देसाई त्या ठिकाणचा राज्यकारभार बघत असेल. शिवाजी महाराजांचे एक मावळे दादाजींनी ठरवलं, एवढं काय आपण जिंकतच चाललो आहे तर हे ठाणं जिंकायला, बेळवाडी ठाणं जिंकणं कुठं अवघड आहे, आपण हे बेळवाडीचं ठाणं जिंकूया. म्हणून त्याने तिथे हल्ला केला. पण सावित्रीबाई देसाईंची झुंज पाहून दादोजींना त्या ठिकाणी पराभवाला सामोरं जावं लागलं. एका महिलेच्या हातून आपला पराभव होणं ही गोष्ट त्यांच्या खूप जिव्हारी लागली. शिवाजी महाराजांसमोर आपण कुठल्या तोंडाने जायचं म्हणून त्यांनी पूर्ण ताकदीने सावित्रीबाई देसाईंवरती हल्ला केला, त्यांचा पराजय केला, त्यांना कैद केलं. सावित्री देसाईंनी सांगितलं, मी तुमची गुन्हेगार आहे, मला 5 मिनिटं द्या. त्यांनी आपल्या तान्या बाळाला घेतलं. जेव्हा सावित्री देसाईंना शिवाजी महाराजांच्या दरबारात उभा करण्यात आलं, सावित्री देसाईंनी आपलं तानबाळ महाराजांच्या मांडीवर ठेवलं आणि त्यांना सांगितलं, मी तुमची दोषी आहे, जी काय शिक्षा द्यायची ती मला द्या, पण माझ्या तान्या बाळाचा ह्यात काहीच दोष नाही. शिवाजी महाराजांनी चिटणीसाला इशारे केली, दुधाची वाटी मागवली. त्या बाळाला आपल्या मांडीवर बसून शिवाजी महाराजांनी दूध पाजलं. शिवाजी महाराज म्हणले, ताई, हा जो आमच्या मांडीवर बसलाय हा आमचा भाचा आहे, आणि हा आमचा भाचा आहे तर तुम्ही आमच्या बहीण झालात. आणि कोणता भाऊ आपल्या बहिणीचं राज्य बळकावतो, कोणता भाऊ आपल्या भाच्याला शिक्षा देतो? त्यांनी सरदारला इशारत केली आणि सांगितलं, यांना यांचं राज्य परत द्याच, पण आमच्या बहीण म्हणून, चोळी बांगडी म्हणून यांना नवं राज्य जोडून द्या आणि आमच्या भाच्याच्या वतनाची सोय करा. हा सर्व प्रसंग पाहून सावित्रीबाई देसाई पाणावले आणि त्यांनी ठरवलं की या राजाचं हे शौर्य आणि हे पराक्रम हे प्रत्येकाच्या लक्षात राहिलं पाहिजे. आपण जर कर्नाटकमध्ये गेला तर तिथं धारवाड नावाचं गाव आहे. धारवाड नावाच्या गावात यादवाड नावाचा जिल्हा आहे. यादवाड नावाच्या जिल्ह्यात मारुतीचं मंदिर आहे आणि त्या मारुतीच्या मंदिराच्या जवळ 3 दगडी शिल्प त्या सावित्रीबाई देसाईंनी निर्माण करून ठेवली. एकामध्ये सावित्रीबाई देसाई शिवाजी महाराजांसमोर उभी आहे, दुसऱ्या शिल्पामध्ये सावित्रीबाई देसाईंचं तानबाळ महाराजांच्या मांडीवर बसलेलं आहे, महाराज त्याला दूध पाजतात. आणि तिसऱ्या शिल्पामध्ये हे सर्व प्रकाराचं विश्लेषण सावित्रीबाई देसाईंनी केलेले आहे आणि हे शिवाजी महाराजांचं त्यांच्या हयातीतलं दुसरं जिवंत स्मारक आहे. खरं तर एक गोष्ट आपल्या सर्वांना माहित असेल की शिवाजी महाराजांनी अफजल खानाचा कोथळा बाहेर काढला. ही गोष्ट प्रत्येकाला माहिती आहे, पण ही गोष्ट काय तेवढी सोपी होती का? शिवाजीला जिता किंवा मुर्दा धरतो म्हणून अफजल खान बिजापूर मधून निघाला आणि तिथून महाराजांचं नियोजन सुरू झालं. अफजल खानाचा कोथळा काढायला महाराजांना काही सेकंदाचा कालावधी लागला, पण त्या काही सेकंदाच्या कालावधीसाठी शिवाजी महाराजांनी तब्बल 1 वर्ष नियोजन केलं. शिवाजी महाराजांनी 10 जून 1674 साली अफजल खानासोबत भेटीची वेळ प्रतापगडावरती ठरवली.
भेटीसाठी 12:35 वेळ दुपारचा शिवाजी महाराजांनी ठरवला. आता आपण विचार करू शकतो की दुपारी 12:30चाच वेळ शिवाजी महाराजांनी का ठरवला. तर त्याचं कारण असं होतं की राजे गडावरून खानाच्या भेटीसाठी येणार होते आणि त्यांनी भेटीसाठी प्रतापगडावरती शामियाना उभा केला होता. 12:35 सूर्य बराबर माथ्यावर असतो. शिवाजी महाराजांनी गडावरून जर खानाकडे आणि छावणीकडे बघायचं म्हणलं तर त्यांना ती छावणी आणि खान स्पष्ट दिसावा, पण खानाने राजाकडे पाहायचं म्हणलं तर सूर्याची किरण त्याच्या डोळ्यात घुसावी, त्याला काही दिसू नये. शिवाजी महाराज अफजल खानाच्या भेटीला गेले तेव्हा त्यांनी त्यांच्या सोबत संभाजी कावजी कोंडाळकर आणि जीवामाला या दोघांना घेतलं. आता आपल्याला प्रश्न पडू शकतो की तानाजी मालुसरे यांना का नाही घेतलं, यसाजी कंकला का नाही घेतलं, इतर कुठल्या मावळ्यांना का नाही घेतलं, हे दोघंच का? याचं कारण असं की अफजल खान जेव्हा शिवाजी महाराजांच्या भेटीला आला त्याच्यासोबत कृष्णा भास्कर कुलकर्णी आणि सय्यद बंडा नावाचा हे 2 जण होते. आता जो सय्यद बंडा होता तो दांडपट्टा चालवण्यात पारंगत होता आणि जो जीवामाला होता तोही दांडपट्टा चालवण्यात पारंगत होता. संभाजी कावजी कोंडाळकरांना यासाठी घेतलं कारण तो दणकट आणि धिप्पाड होता. अफजल खानही तसाच आहे ना. शिवाजी महाराज जेव्हा भेटीला गेले, जीवामाला हा नाविक समाजाचा होता. म्हणलं, जीवा तुझ्याकडे कात्री आहे का? त्यांनी विचारलं, का राजे, कात्री आहे का, सांग लवकर. जेव्हा जीवामालाने होकार दिला शिवाजी महाराजांनी सांगितलं, या कात्रीनं आमची दाढी बारीक कर, इतकी बारीक कर की खानानं वडायची म्हणली तर त्याच्या हातामध्ये येऊ नये. त्यांनी दाढी शिवाजी महाराजांची दाढी काढली. इतकं बारीक नियोजन शिवाजी महाराजांनी केलं. शिवाजी महाराजांची आणि खानाची भेट झाली. शिवाजी महाराजांनी अफजल खानाचा कोथळा बाहेर काढला. त्याच क्षणी सय्यद बंडानं मागून शिवाजी महाराजांच्या मानेवरती दांडपट्ट्यानं वार केला. त्याच क्षणी जीवामालानं त्याचा हात उडवला. आता या प्रसंगातून आपल्याला एक गोष्ट लक्षात आली असेल की अर्ध्या सेकंदाचा जरी विलंब त्या ठिकाणी जीवामालाला झाला असता तर जीवामालाच्या दांडपट्ट्यानं सय्यद बंडाचा हात छाटण्याऐवजी सय्यद बंडाच्या दांडपट्ट्यानं शिवाजी महाराजांचं मस्तक छाटलं गेलं असतं. आणि इथं आपल्याला उत्तर भेटतं की जीवामालाच का घेतला. शिवाजी महाराजांच्या युद्धनीतीचा महत्वाचा भाग म्हणजे शिवाजी महाराजांनी एक चाल कधी पुन्हा नाही वापरली आणि एक व्यक्ती पुन्हा वापरला नाही. जीवामाला आपल्याला प्रतापगडावर दिसेल, तो सिंहगडावर दिसणार नाही. सिंहगडावर आपल्याला तानाजी मालुसरे दिसतील, ते आपल्याला गोळकोंड्यात दिसणार नाही. गोळकोंड्यात आपल्याला यसाजी कंक दिसतील, तिथं बाजीप्रभू देशपांडे दिसणार नाही. पावनखिंडीत बाजीप्रभू देशपांडे असतील पण तिथं संभाजी महाराज असणार नाही. प्रत्येक वेळेस नवीन चाळ, प्रत्येक वेळेस नवा माणूस. मिर्झा राजांसोबत तह केले पण लाल महलात घुसून शाहिस्ता खानाची बोटं छाटली. अफजल खानाचा कोथळा बाहेर काढला पण संभाजी महाराजांना औरंगजेबाच्या सैन्यात पाठवून त्याच्या सैन्याचा घात केला. ही युद्धनीती शिवाजी महाराजांची आहे. शिवाजी महाराज जर म्हणलं तर शेतकऱ्यांचे राजे, एक आदर्श पुत्र. शिवाजी महाराज 6 जून 1674 त्या ठिकाणी राजे झाले. आपण जर पाहिलं तर त्या फोटोमध्ये शिवाजी महाराजांची हत्तीवरून मिरवणूक ही रायगडावरून निघाली. यात एक गोष्ट लक्षात घेण्यासारखी आहे की रायगड सारख्या इतक्या अवजड किल्ल्यावरती एक हत्ती कसा जाऊ शकतो. रायगड हा माणसाला चढणं कठीण आहे तर एक इतका बलाढ्य हत्ती त्या ठिकाणी गेला कसा. इंग्रज इतिहासकार या बाबतचं चिंतन करतात की इतका मोठा हत्ती रायगडावर नक्की आला कसा. तर त्याचं कारण असं, महाराष्ट्रात शिवाजी महाराजांच्या भेटीला जेव्हा शहाजी महाराज आले होते येतानाच हत्तीची 2 पिल्लं ते घेऊन आले होते. ही हत्तीची पिल्लं वाढलीच रायगडावरती आणि ते तिथंच मोठे झाले आणि शिवाजी महाराजांनी त्याच हत्तीवरून त्यांची मिरवणूक निघाली. तर इथं आपल्याला उत्तर भेटतं की इतका अवजड प्राणी त्या ठिकाणी तिथे कसा काय. आपण जर पाहिलं असेल तर महिलांचा सन्मान असो, शेतीविषयक धोरण असो, त्यांची युद्धनीती असो, अर्थनीती असो, आपण जर पाहिलं असेल तर शेतकऱ्यांच्या बाबतीत शिवाजी महाराजांचं हे धोरण आहे हे फार स्पष्ट होतं की शेतकऱ्यांचं शोषण आर्थिक सामाजिक कोणत्याही पद्धतीनं करता येऊ नये. कोणत्याही जातीचा, धर्माचा, पंथाचा, प्रांताचा, भाषेचा त्या ठिकाणी भेदभाव शिवाजी महाराजांच्या राज्यात नव्हता. शिवाजी महाराजांचं राज्य हे जरी 50 वर्षाचा असलं तरी 50 वर्षाच्या कार्यकाळात 350 किल्ले शिवाजी महाराजांनी स्वराज्यामध्ये आणले. आपण जर या किल्ल्यांचं वैशिष्ट्य पाहिलं असेल तर शिवाजी महाराजांची सर्वात मोठी ताकद जर काय होती तर हे त्यांचे गडकोट होते. जंजिरा किल्ला शिवाजी महाराजांनी समुद्रात बांधला. काल परवा बांधलेला रस्ता किंवा पूल आपल्याला ढासळताना दिसतो पण 350 वर्षापूर्वी बांधलेला जंजिरा किल्ला हा अजूनही जशाचा तसाच आहे. चुन्याच्या चिऱ्यानं बांधलेला तो जंजिराचा किल्ला दगड झिजत आत गेली पण त्या
किल्ल्याचे बुरुज आजही 4-4 इंच बाहेर आहेत. याचं कारण असं की त्या काळातली लोक हे अन्न खात होते, पैसे नाही. ती निष्ठा होती, ती त्या मावळ्यांची निष्ठा होती. आता रायगड किल्ल्यावरती शिवराज्याभिषेक सोहळ्यासाठी रायगड किल्ल्याच्या बांधकामाची जबाबदारी हिरोजी इंदुलकरांवरती शिवाजी महाराजांनी सोपवली. शिवाजी महाराज म्हणले, आम्ही मोहीम फतेह करून येतो, तुम्ही हा किल्ला बांधून काढा. या किल्ल्याचं बांधकाम करायची सर्व जबाबदारी हिरोजी इंदुलकरांवर दिली. त्या बांधकामासाठी पैसे कमी पडले म्हणून हिरोजी इंदुलकरांनी आपला राहता वाडा आणि घर विकून त्या किल्ल्याचं बांधकाम पूर्ण केलं. आणि शिवाजी महाराज किल्ल्याचं हे बांधकाम इतकं उत्तम निरीक्षण आणि इतक्या उत्तम पद्धतीने त्या किल्ल्याचं बांधकाम पाहून शिवाजी महाराज हे खुश झाले. त्यांनी विचारलं, हिरोजी तुम्हाला काय हवंय तुम्ही सांगा. हिरोजी इंदुलकरांनी उत्तर दिलं, महाराज ज्या वेळेस तुम्ही जगदीश्वराच्या मंदिरावरती दर्शनासाठी याल त्यावेळेस मी तुम्हाला मागणार आहे. पुढल्या दिवशी जेव्हा हिरोजी इंदुलकर जगदीश्वराच्या मंदिरामध्ये दर्शनासाठी आले, शिवाजी महाराज जेव्हा त्या ठिकाणी दर्शनासाठी आले तेव्हा शिवाजी महाराजांनी विचारले, हिरोजी मागा तुम्हाला काय मागायचे. तर हिरोजी इंदुलकरांनी जे उत्तर दिलं हे उत्तर खरंच कौतुकास्पद आहे. हिरोजी इंदुलकर म्हणाले की महाराज या जगदीश्वराच्या मंदिराची जी पायरी आहे या पायरीवरती माझं नाव लावायचं मला तुम्ही परवानगी द्या. शिवाजी महाराजांना म्हणलं, परवानगी कशासाठी, म्हणजे तुमचं नाव या मंदिराच्या पायरीवरती लावायचा अट्टहास हा कशासाठी. तेव्हा हिरोजी इंदुलकर उत्तर देतात की महाराज जेव्हा जेव्हा तुम्ही या मंदिरामध्ये दर्शनासाठी याल तेव्हा तेव्हा तुमच्या चरणाची धूळ ही कायम माझ्या नावावर अभिषेक करत राहील. तर ही महाराष्ट्रातली सेवेची परंपरा आहे. शिवाजी महाराजांनी आपल्या मावळ्याला पोटच्या मुलांसारखं जपलं. शेतकऱ्याच्या भाजीच्या डेटालाही हात लावता कामा नाही अशी आज्ञापत्रे काढली. शिवाजी महाराजांचे मावळे जेव्हा कधी कोणत्या मोहिमेवर निघाले तर 3 आदेश शिवाजी महाराज त्यांना द्यायचे. एक की मुस्लिम बाबांचा, पीर बाबांचा दर्गा लागेल त्या दर्ग्याला हात लावता कामा नये. एक ख्रिश्चन मिशनरीचं चर्च आहे त्या चर्चलाही कोणत्याही धार्मिक स्थळाची विटंबना करता कामा नये आणि कोणत्याही भाऊ बेटीवरती अन्याय होता कामा नये. स्त्री ही मराठ्याच्या मंदिरातली देवता आहे, तिच्याकडे जर वाकडी नजर टाकली तर हातपाय छाटण्यात येतील. ते शिवाजी महाराजांचं स्पष्टपणे धोरण होतं. आता काल तुकाराम महाराजांची बीज होती, आपल्या सर्वांनाच ते माहीत असेल. आता तुकाराम महाराजांचा आणि शिवाजी महाराजांचा संबंध हा 1646 साल पसला आहे. आता आपण इतके राजे महाराजे पहिले, कोण सम्राट, कोण बादशाह, कोण आलमगीर, वेगवेगळ्या पदव्या लावतात, पण जगाच्या इतिहासात छत्रपती ही पदवी फक्त शिवाजी महाराजांच्या नावाच्या आधीच तुम्हाला पाहायला मिळेल. याचं कारण असं, 1646 साली जेव्हा शिवाजी महाराजांची आणि जगद्गुरू तुकोबारायांची भेट झाली त्या भेटीमध्ये शिवाजी महाराजांना सर्वप्रथम छत्रपती जर कोणी संबोधलं तर ते जगद्गुरू संत तुकोबारायांनी. शिव तुझे नाव ठेविले पावित्र्य, छत्रपती सूत्र विश्वास एकी. आता आपल्याला प्रश्न पडला असेल की शिवाजी महाराजांचं नाव नक्की शिवाजीच का, धर्मेंद्र ठेवता आलं असतं, इतर कोणतंही नाव ठेवता आलं असतं, जास्तीत जास्त काय झालं असतं, आपण म्हणलं असतं धर्मेंद्र महाराज की जय, पण शिवाजीच का. तर याचं उत्तर जिजाऊ देतात की जिजाऊंना पुत्र हवा होता हा शिवशंकरासारखा जो मनाने निर्मळ असावा, पण जेव्हा त्याच्या रयतेवरती अन्याय होईल तेव्हा त्यानं आपला तिसरं नेत्र उघडावं, त्यानं समोरच्या शत्रूला भस्मसात करून टाकावं. म्हणून शिवशंकराची स्मृती म्हणून शिवाजी महाराजांचं नाव हे शिवाजी त्या ठिकाणी ठेवण्यात आलं. शिवाजी महाराजांचं जर आपण पाहिलं तर सुरतेची लूट, आग्र्यातून सुटका, असे विविध शेतीविषयक धोरण, शिवाजी महाराजांबद्दल सांगण्यासारखं भरपूर काही आहे. ते सांगणं मला काही इतक्या कमी वेळात शक्य होणार नाही, म्हणून मी माझ्या वाणीला विराम देतो. आणि विराम देण्याच्या आधी आपण शिवाजी महाराजांचा एकदा जयघोष करूया. त्यासाठी सर्वांनी सहकार्य करा. आस्ते कदम महाराज गणपती गजाश्वपती